हॅलो मित्रमैत्रिणींनो, मीनाच्या घरात तुमचे स्वागत आहे. चला तर पाहू आज काय होतंय ते. अगं आई, मला ने ना गं तुझ्यासोबत प्लीज. का अशी करते तू? कशाला यायचंय तुला? तुम्ही काय खरेदी करणार आहे ते बघणार आहे मी. किती गरमी आहे. थोडेसे भांडे आणायचे आहेत मधू काकूला. ना आपल्याला पण एक नवीन माठ घेऊन येते मी पाणी पिण्यासाठी. किती ऊन लागते, किती गरम होते आता. हांड्यातलं पाणी तर पिऊच वाटत नाही आहे. हो का आई? पण मला घेऊन जा ना गं. तुला मी काहीच मागत नाही. जर तू काही मागणार नसशील तर मी तुला घेऊन जाते. नाही, काहीच मागत नाही आई मी तुला. चालतंय, चल मग. आई, पर्समध्ये पैसे तर घेतलेत ना? हो गं लबाड, घेतलेत मी पैसे. पैसे कसे नाही घेणार? पर्समध्ये तर पैसे असतातच माझ्या. आणि ते मीना आणि गुड्डी मधूच्या घरी जातात. आणि इथे मधू बाळाला झोपी घालत आहे. ए ग गाई गोठ्यात, बाळाला दूध दे वाटीत. बाळाची वाटी मनी म्याव चाटी. मनी म्याव गेली रागानी, तिला खाल्ले वाघानी. वाघ मामा डुलतो, आमची परी पोळ्या करते. एक पोळी करपली, दुधा संगे वरपली. दूध झाले कडू कडू, परीला आले रडू रडू. आले का रडू परी? आई, तू असं का बोलते बरं तू सारखं सारखं? मी कुठं रडते? आणि मला तर पोळी पण नाही करता येत. अरे बाळा, मी तर असंच बोलत होते. जा बाबा, मग मी नाही थांबणार बाळासोबत. नाही नाही, राग नको येऊ देऊ. मीना काकू आणि आम्ही दोघी भांडी आणायला चाललोय. तू इथंच बाळासोबत थांब. ठीक आहे, मला खूप आज अभ्यास राहिला आहे. हो बाळा, अभ्यास करत बस. अगं, मायलिकीचं बोलणं होतंय की नाही? किती वेळ झालं? अगं आवरा तुम्ही. जायचंय का नाही आपल्याला? किती गप्पा मारताय मायलिकी? गप्पा कशाच्या मारतोय? बाळाला झोपी लावलं. एकदा बाळाला झोपी लावलं म्हणजे टेन्शन नाही. किती वेळही लागू आपल्याला. परी येणार नाही आहे का तुझ्यासोबत? नाही नाही, परी नाही येणार. परीचा तर खूप अभ्यास राहिला आहे. आणि बाळाला कोण सांभाळेल परी आल्यावर? हे बघ गुड्डी, परी तर येणार नाही आहे. परी नाही येणार, पण मला तर यायचं आहे ना तुझ्यासोबत आई. अरे बाळा, परी बघ किती हुशार आहे. अभ्यास करत बसली आहे. परी थांबते म्हणलं, मला तर थांबावंच लागेल. पण आम्ही थोडा वेळ अभ्यास करून थोडा वेळ खेळणार. चला, जातोय आम्ही बाळांनो. हो, बाय बाळा. आणि इथे दोघी जणी भांड्याच्या दुकानात जातात. सकाळपासून एकही गिऱ्हाईक नाही आलं. आज काय झालंय? कोणीच येत नाही आज. कोणीतरी आलं पाहिजे. कोणी नाही आलं तर आमचं कसं होईल? दुकान बंद पडायला लागलं आम्हाला. भांड्याच्या दुकानात तर कोणी रोज रोज येतच नाही. मला तर वाटते भाजीचंच दुकान खोलं. भाजी रोज रोज संपते, भांडी फुटतच नाहीत. पहिली बरं होतं, मातीची भांडी वापरायची. मातीची भांडी लवकर फुटतात. पण आता ही स्टीलची निघल्यापासून भांडीच फुटत नाही आहेत. आणि कोण येणार आहे मग रोज रोज? तरी चला, मी बघते वाट. तेवढ्यातच तिथे मधू आणि मीना येतात. चल ग बाई, आलं एकदाचं भांड्याचं दुकान. हो ना ग, आपण की नाही जरा लवकरच यायला पाहिजे होतं. किती ऊन लागले. पटकन खरेदी करू आणि जाऊया. अहो ताई. अरे, या ताईंचं कुठं लक्ष आहे? अहो ताई. हो ताई, बोला ना. काय पाहिजे तुम्हाला? अहो ताई, आम्हाला की नाही माठ दाखवा. कुकर पण घ्यायचं आहे मला. तुम्ही जिथं उभा आहेत ना, तिथंच आहे माठ. हा माठ छान आहे अगं. हो, तुला आवडला असेल तर घे तू तो. हा मी घेते. हो ताई, पण माठ तर मजबूत आहे ना? अहो, मजबूतीचं काय बघताय तुम्ही? त्याला पालथं घालून त्याच्यावर उडी मारून बघा, तर सुद्धा तुटणार नाही. एवढा मग काय बोलताय? एवढा मजबूत माठ आहे. आणि त्या कुकरचे किती लावले पैसे तुम्ही? कुकर कितीला आहे? ह्या कुकरचे 2000 रुपये लावले. हो, 2000 जरा जास्त आहेत. एवढे पैसे असतात का कुठं? जरा द्यायचा भाव लावा. अहो, द्यायचा तर भाव आहे हा. मला तरी काय ठेवायचेत का भांडी? द्यायचीच आहेत सगळी. काय म्हणतीयस मधू? घेऊ का कुकर हा? अगं, काहीतरी डिस्काउंट माग. हो ताई, किती देणार तुम्ही डिस्काउंट? अहो, तुमच्यासाठी 10% देईल मी डिस्काउंट. अहो ताई, अजून कमी करा. अजून मग आम्हाला तो
पातेल्यांचा सेट सुद्धा बघायचा आहे. तुम्ही तर कुकरमध्येच आमचे पैसे संपवायला लागले, तर दुसरी भांडी घ्यायची की नाही? मी तर सांगते 1800 रुपये. तुम्ही किती देणार त्याचे? तो कुकर 1500ला द्या तर मी घेईल. हो बरोबर बोललीस तू, 1500 बरोबर आहेत. जाऊ द्या, घ्या मग. पण अजून काही घेणार आहेत का तुम्ही? माझ्या मैत्रिणीला पातेल्याचा सेट घ्यायचा आहे, तो व्यवस्थित लावा. पण अहो ताई, हा भांड्याचा सेट कितीला लावला आहे? तो भांड्याचा सेट की नाही 1200 रुपयाला लावला आहे. अहो एवढी नका हो किंमत सांगू, तुम्ही तर फारच घाबरावं लागले आम्हाला. हो अजून भांडी घ्यायचे आहेत. अहो घाबरायचं काय त्याच्यात? त्याची किंमतच तेवढी, तर आम्ही तरी काय करणार? आम्हाला तेवढेलाच मिळाले. त्याची क्वालिटी बघा तुम्ही आणि मग पैसे द्या मला. हे सगळ्यात मोठं पातेले, हे त्याच्यातलं, हे बघा, वरून त्याच्यावर झाकण्या सुद्धा आहेत. अहो ताई, जसा माल तसे पैसे घेणार आम्ही, काहीतरी कमी लावा. तुम्ही तर भीती वाटायसारखंच करताय. सांगा बरं तुम्ही लास्ट कितीला देणार? लास्ट सांगते मी तुम्हाला 1100 रुपयाला देणार. मी सांगू का? एकच सांगते शेवटचं, ते पण हे बघा, 1000 रुपयाला ते घेणार मी. द्यायचं असेल तर द्या, नाही तर मग राहू द्या. 1000 रुपये तर 1000 रुपये घ्या. 1000 रुपयाला थांबा 1 मिनटं, मी माझ्या मैत्रिणीला विचारते तिला काय घ्यायचं आहे का. अगं मधू, मी पातेल्याचा सेट घेतला आहे बघ 1000 रुपयाला. आपल्या दोघीत घ्यायचं का तो? हा घेऊ की. मला पण पातेलं नाही आहेत ग आता उन्हाळ काम करायला. अगं पण मला ते फिल्टर पण आवडलंय ग, फिल्टर घ्यायचं का? हे बघ हे फिल्टर. अगं एकच आहे वाटतं फिल्टर, मी पण घेतलं असतं. थांब आपण त्यांना विचारूया आहे का अजून. त्या ताई कुठे पळून जातात सारखे सारखे काय माहिती. ताई, हे फिल्टर एकच आहे का तुमच्याकडं? एकच आहे फिल्टर. तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर देऊ शकता तुम्ही, मी तुम्हाला. पण हे बघा, हे भांडी तुम्हाला सगळे आमच्या घरी पोहोच करावं लागतील आणि घरी पोहोचल्यावर पैसे मिळणार. तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आम्ही घरपोच तुमचं सगळं मटेरियल देऊ आणि तिथं आल्यावर पैसे द्या आम्हाला. ते हॅलो. आणि ते मधू आणि मीना घरी माठ घेऊन जातात. आज भरपूर माल विकलाय. आज तर एकदम पार्टी करणार, पार्टी. पण पैसे कुठे आलेत? माल पोहोचल्याच्या नंतर पैसे मिळतील तेव्हा पार्टी होईल. चला थोडीशी झोप काढते आता. मला नाही वाटत आता कुणी. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.